सफल झाले होते. पंच केला, चेंडू थांबणार नाहीये, गोलीच्या वेगानं चालला, सीमा पार. या बॉलवरती रन्स मिळाला जातील मेस्करवाडी टीमच्या बॅटर्सला. 4 ठोक डीजे. धन्यवाद डीजे. चला आग विझवायचे मित्रांनो. इकडे जी टेकडीवरती आग पेटवले, विझवा मित्रांनो. प्रत्येकाला सांगावं लागतं. अगदी शेकोटी विझवा. ज्या टीमनं जी शेकोटी पेटवली ना, त्या टीमला विनंती आहे, नाही तर तुमची जर मॅच असेल तर त्या मॅचला तुम्हाला पॅनल्टी लागेल. हा आयोजकांचा निर्णय आहे. आणि प्रेक्षक असेल तर ती विझवली जाईल आयोजकांकडनं. पाहायला गेलं तर लक्ष्मण गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. 4 बॉलचा खेळ संपला. 9 धावा बनल्या आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेचायचा होता, फटका फसतोय. डाऊन द बॉल शतरक्षक पकडला जाईल, झेल संपवलाय. संजूचा खेळ ठोक डीजे. तुम्हाला जर सांगून समजत नसेल तर घरी जा मित्रांनो, कारण इथून खेळाडूंना त्रास होतो. तुम्हाला शिस्त असेल तर इथे थांबा, नाहीतर घरी जा झोपायला. तुम्ही नसले तर फरक पडणार नाही. यस, मुळगाव संघ. तुम्हाला सांगून सुद्धा समजत नसेल तर इथून तुम्हाला पुढच्या मॅच मध्ये जरूर पॅनल्टी लागेल 2 बॉलची. कारण तुम्हाला बघा इथे या, तुम्हाला दूर दाखवतो. तुमची जेव्हा मॅच चालू होईल तेव्हा तुम्हाला 2 बॉलची पॅनल्टी असेल. आयोजकांचा निर्णय आहे. पाहायला गेलं तर पहा इथून मित्रांनो, तुमची जर मॅच असेल आणि असं जर तुम्ही बाकीच्या संघांनी कृत्य केलं तर कसं वाटेल.
इथून पाहायला गेलं तर हा बॉल ऑन साइडला फटका खेचलाय. इथून एक धाव तर पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. अगदी पाहायला गेलं तर तिसरी सुद्धा पूर्ण की चौथी डायरेक्ट हिट. इथून बाद असेल कैलास. पंच धावा किती? 2 का? अगदी पाहायला गेलं तर 2 षटकानंतर 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तानाजी तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. अगदी पाहायला तर इथून 17 धावा बनल्या आहेत. अगदी तानाजी पहिलाच बॉल अगदी पुढे सरसावले होते बॅटर. इथून जर पाहायला गेलं तर हरी ऑन स्ट्राईक वरती. मित्रांनो, शेकोटी पेटवा कारण दूर येतोय आतमध्ये ग्राउंड मध्ये. इथून ऑब्जेक्शन आलाय. चला थर्ड पंच आपण या. फेकीचा ऑब्जेक्शन आलाय गोलंदाजावरती. इथून पाहायला गेलं तर
इथून जर पाहायला गेलं तर गोलंदाज बाद, नो बॉल असेल. इथून नो बॉलचे एक धाव ऍड होत असताना पाहायला मिळेल. अगदी पाहायला गेलं तर इथून जर पाहिलं गोलंदाजी ट्रॅक वरती उमेश आला. अगदी नो बॉल आहे. इथून पाहायला गेलं तर फ्रीटची संधी आहे. ऑन स्ट्राईक वरती आपण पाहू शकाल हरी आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती सिद्धार्थ आहे. मागच्या मॅचचा हिरो. दी बॅटिंग चांगली साकारली होती. पुलरलेनचा बॉल पुन्हा एकदा इथून बॅटची कडा लॉंग स्टॉपला चेंडू चाललाय दणदण करत सीमा पार. पुन्हा एकदा चेक केलं जाईल. एकदा हाईट फॅक्टर पुन्हा चौकार तर आलाय. यस फेअर डिलिव्हरी. बॅटर पुढे सरसावलेत. इथून अगदी पाहायला गेलं तर या 4 धावा धावफलकावरती ऍड होतील आणि 22 धावा धावफलकावरती लागल्या जातील. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना इथून जर पाहायला गेलं तर 22 धावा बनल्यात. अगदी पहिल्याच बॉलवरती थोडासा खराब खेळ जरूर पाहायला मिळाला होता तो उमेशचा. पुन्हा एकदा दुसरा बॉल फेकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. पुढ्यात टाकला होता. ऑन साईडला फटका खेचायचा. इथून लॉंगॉनचा शतरक्षक बॉलवरती आलाय. पंबल पाहायला मिळतंय. चुक्या आणि चुक्या मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला डायरेक्ट हिट अगदी लगवायचं होतं. इथून खराब शतरक्षण जरूर केलं जात आहे कलोथे मोकाशी संघाकडनं. थोडस लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीड अप घ्या. अजून बरेचसे सामने खेळवायचे आहेत. पाहायला गेलं तर फायनल रात्रीतच व्हावी असा आमचा निर्णय आहे. अगदी पंच सांगतायत होईल 5 वाजेपर्यंत म्हणजे होणार. अगदी पंचांनाच खेळवायचे मॅच मैदानाच्या आतमध्ये. इथून पाहायला गेलं तर पुन्हा एकदा उमेश पुढ्यात टाकला होता. इथून जर पाहिलं तर इथून पाहायला गेलं तर अजून 4 बॉलचा खेळ 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र लिडिंग एज बॅटची कडा म्हणून पाहायला गेलं तर यष्टी रक्षक विजयनं पकडला जाईल झेल. आणखीन एक बॅटरचा संपवला खेळ. इथून धावा येणं फार गरजेचं आहे. मात्र त्या धावा रोखण्याचं काम अगदी गोलंदाज उमेश करतोय. इथून न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. सुदामला पाहू शकाल.
पुन्हा ऑन स्ट्राईक वरती आपण सुदामला पाहू शकाल. पहिलाच बॉल अगदी लॉंग ऑफ च्या शतरक्षकाला बीट करत चेंडू चालला सीमा पार. वन टप्प्या अखेर बाउंड्रीलाईन क्लिअर केले. दर्जेदार चौकार. चौकार आला अगदी उमेदच्या विरोधात. सुदाम जसा मैदानाच्या आतमध्ये आला, पहिला बॉल फेस करत होता. अजून जर पाहिलं तर पहिल्याच बॉल वरती चौकारा ठोकला. आणखीन एक बॉल अगदी समोर सरसावले होते, पुढे आले होते, जागा बनवली होती. एक धाव तर पूर्ण, दुसरी पूर्ण, तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी सुद्धा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. शेवटचा बॉल होता आणि त्यावरती 3 धावा मिळवल्या. अगदी टार्गेट सेट झालंय. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना मेचकरवाडी टीमच्या 31 धावा आणि येणारे 18 बॉल 32 धावा उत्तरार्धामध्ये कलोथे मोकाशी संघाला बनवाव्या लागतील जर या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर. चला, माथेरान टीमचा कर्णधार आणि डिक्सल पाली टीमचा कर्णधार आणि चालू सामन्याच्या दोन्ही 12 खेळाडू इथे उपस्थित आहेत. आपण या इथे ड्रॉ केला जाईल. डिक्सल पाली आणि माथेरान दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला कॉल आहे. आपण या व्यासपीठाच्या दिशेनं 32 धावसंख्येची गरज आहे. अगदी पाहायला गेलं तर मोकाशी संघाला
अगदी पाहायला गेलं तर इथून चांगली सुरुवात जरूर सिद्धार्थ करतो. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी. सध्याच्या स्थितीला दुसरा बॉल निर्धाव आहे, तो सुद्धा लक्ष्मण सिंगवाच्या विरोधात. हा बॉल अगदी रिलीज केला ना तसा खाली राहिला. शरद बांगरे मात्र मैदानाच्या आतमध्ये चेस करताना अगदी तिसरा बॉल निर्धाव आहे. अप्रतिम गोलंदाजी सिद्धार्थची पाहायला मिळते. पुन्हा एकदा विजय संघाला बाय आहे. अगदी पाहायला गेलं तर इथून सामना पाहायला मिळेल. चला टॉस लगेच करून घ्या. डिक्सल पाली आणि निलेश. कार्तिक 11 माथेरान. अगदी पाहायला गेलं तर हा बॉल वाईड आहे. एक अवंथर धावेनं खातं ओपन होतं ते कलोते मोकाशी संघाचं. गो गो चौकार आला. अगदी पाहायला गेलं तर 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तिथून नाणेफेकी जिंकले. डिक्सल पाली संघानं प्रथम बॅटिंग स्वीकारले. अगदी आमंत्रित केले क्षेत्ररक्षणासाठी कार्तिक 11 माथेरान टीमला. इथून जर पाहायला गेलं तर एक धाव जरूर चोरली जाते. अगदी 6 धावा बनल्या आहेत. पाहायला गेलं तर शेवटचा बॉल आहे त्या षटकातील. 6 धावा खर्च केल्यात. इथून चांगली गोलंदाजी सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये सिद्धार्थ करतोय. एक चौकार जरूर पाहायला मिळालाय. हा बॉल अगदी पुन्हा एकदा वाईट बॉल पाहायला मिळतोय. खराब लाईन पाहायला मिळाली या बॉलवरती. एक एक्स्ट्राची धाव. धाव फलकावरती 7 धावा. पाहिलं तर हा बॉल अगदी अप्रतिम पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये. इथून विजय संघाला बाय म्हणजे थेट क्वालिफाय मॅच खेळणार जो जिंकेल. इथून जर पाहिलं 7 धावा धावफलकावरती बनल्या आहेत. धाव्यांची गरज आहे ती 32 आणि अजूनही 25 धाव संख्येची गरज आहे. 12 बॉल आणि 25 धावा बनवाव्या लागतील त्या. बाईकची हेडलाईट बंद करा. इथून पहिलाच बॉल कैलासचा अगदी डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल अगदी डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथून 11 बॉल आणि 25चं समीकरण आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. कारण एका साईडला गोलंदाजी ट्रॅक वरती कैलास आहे, त्याच्या विरोधात विजय. हा बॉल ऑन साईडला फटका खेचला. इथून जर पाहायला गेला तर बॉल अडवला. क्षेत्ररक्षक आहेत. इथून पाहायला गेला तर एक धाव कंप्लीट होते एका धावेच्या मदतीनं.
धावफलकावरती 9 धावा बनल्या गेल्या. हा बॉल सुद्धा निर्धाव आहे. अगदी पंचांकडे वाईट मागण्याचा प्रयत्न जरूर झाला लक्ष्मणकडनं. निराशा नजरेनं पाहत राहिला पंचांकडे. पाहायला गेलं तर इथून आवाज सुद्धा निर्धाव आहे. अप्रतिम गोलंदाजी सध्याच्या स्थितीला. अगदी चतुराईनं मास्टर माइंड पाहायला गेलं तर मेस्करवाडी टीमचा रोहिदास सध्याच्या स्थितीला यष्टीरक्षकाची भूमिका बजावतोय. जाणतो विजय प्रमुख बॅटर आहे. त्याला बाद करण्याचा प्रयत्न. आणखीन एक बॉल इथून जर पाहिलं तर रन नसेल अशी स्ट्राईक नाहीये. बॉल हातामध्ये कॅरी केलाय यष्टीरक्षकानं. विकेट नसेल. इथून मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेला तर हाय व्होल्टेज ड्रामा जरूर पाहायला मिळतोय. 5 बॉलचा खेळ संपला. अगदी पहिल्या 2 बॉलवरती जरूर एक धाव आली होती. तदनंतर 3 बॉल निर्धाव आहेत. शेवटचा बॉल आहे. पाहायला गेलं तर हा बॉल अप्रतिम आहे. जवळपास भरपूर लांब वरती क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. अगदी डीप कव्हर कडनं हा क्षेत्ररक्षक आला होता. बॉल मात्र थांबणार नाहीये. बॉल चालला सीमा पार. शिवमंतर चौकार. अगदी 2 षटकांमध्ये धावा बनल्या गेल्या त्या 13. अजूनही 6 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज आहे. इथून जर पाहिलं तर ह्या धावा सहजरित्या बनवू शकतात. मात्र त्या धावा रोखण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये मेस्करवाडी टीमचा गोलंदाज आपण कुणालला पाहू शकाल. आता मात्र कुणालला तिसरं षटक फेकण्यासाठी पाचारण केलं. इथून जो जिंकेल तो मात्र थेट क्वालिफाय मॅच खेळेल. पुढील मॅच आपण पाहू शकाल. डिक्सल पाले आणि त्यांच्या विपक्षात फाईट करेल कार्तिक 11 माथेरान. दोन टीम दरम्यान. इथून हा पहिल्याच बॉलवरती फटका फसतोय. क्षेत्ररक्षक भरपूर लांब वरती पोहोचला होता. मात्र झेल ड्रॉप. अगदी 2 धावा सदरित्या कंप्लीट. आरामात हा क्षेत्ररक्षक पोहोचला होता. अगदी पाहायला गेलं तर भरपूर लांब वरती होते आणि तिथून मात्र झेलवरती पोचले होते. मात्र वेगानं आले होते त्यामुळे हा झेल कॅरी करता आला नाहीये. आणखीन एक स्टेडियम ग्राउंडचा फटका क्षेत्ररक्षक आहेत. तिथून बॉल आडला जातोय. अगदी सुरेख क्षेत्ररक्षण. व्ही शेप मध्ये हा फटका खेचला होता. 2 धावा रोखू शकले नाहीयेत. पाहायला गेलं तर समीकरण होतं 6 बॉल 19. आता मात्र 2 बॉल 4 धावा तर आल्या आहेत. इथून 4 बॉल आणि 15 धावसंख्येची गरज आहे. फार महत्वाचं. इथून जर पाहायला गेलं तर हा झेल होता विजयचा. प्रमुख बॅटर आहे. अगदी पाहायला गेलं तर सलामीची जोडी आपण पाहतोय कलोते मोकाशी संघाची. एका साईडला लक्ष्मण सिंगवा आणि त्यांच्या विरोधात अगदी ऑन स्ट्राईक वरती. इथून फटका फसला. डाऊन द बॉल. इथून एसटी रक्षक पकडलं जाईल. झेल संपवलाय. बॅटर विजयचा खेळ. बिग विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना देऊया संधी डीजेला.
मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. 3 बॉल 15ची गरज आहे. हा बॉल अप्रतिम आहे. निर्धाव चुटीची सांगता. आता मात्र पकड मजबूत केले या सामन्यामध्ये मिसकरवाडी टीमनं. मात्र पाहायला गेलं तर भरपूर लांबवरून प्रवास करून उपस्थित थोडा लेट झाला होता. 2 बॉलची पेनल्टी घेत मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये जरूर धावा बनल्या होत्या. तदनंतर जसं विकेट मिळवल्या ना खंडाळा टीमच्या, तिथून मात्र खेळ चांगला राहिला. तदनंतर बॅटिंग करत असताना 2 षटकांमध्ये थोडासा वेल खराब जरूर पाहायला मिळाला होता. इथून पंचांचा इशारा येतोय. अगदी व्हाईट बॉल चेक करायचा आहे. डॉट बॉल असेल. जर पाहायला गेलं तर इथून आता मात्र 1 बॉल आणि 15 धावसंख्येची गरज आहे. हा बॉल आता मात्र निर्धाव आहे. इथून हार्ड लक ते मोकाशी संघ पुढील वाटचालीसाठी देऊया मेस्करवाडी टीमला शुभेच्छा. चला इथून पुढील मॅच आपण पाहू शकाल. एका साईडला डिक्सेल पाली नाणेफेकी जिंकून प्रथम बॅटिंग करणार आणि कार्तिक 11 माथेरान टीमला मात्र क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलं. अगदी 3 षटकांची मॅच आहे. चला त्वरित आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचंय.